हॅलो. तर दोनही विजेते संघ एकमेकांसमोर आमने-सामने आले आहेत. एका बाजूला स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान, सात्विक एंटरप्राइजेस बेलापूर, जी स्पोर्ट्स वाकळण हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये अयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे. टॉस जिंकलाय दारावे संघानं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दारावे टीम कडून सज्ज होईल धीरज भोईर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतोय महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला जीत भोईर. टेनिस क्रिकेट जगतामधील सगळ्यात मोस्ट फेवरेट पॉप्युलर जोडी तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. केबी काका मैदान उल्वे नोड वहाळचे हे मैदान सज्ज झालंय. आज मात्र ए पोल मधील सामने पाहायला मिळतील आणि इथे मात्र मॅचला होईल सुरुवात. दुसऱ्या फेरीमधील ही लढत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर धीरज भोईर. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपलीच पाहिजे याकडे सुद्धा प्रामुख्यानं मी आपलं लक्ष वेधतोय. पहिला बॉल घेऊन धीरज तयार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. मडॉनच्या वरतून टपलवलंय बॉलला. बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमारेषेच्या पलीकडे 4 धाबां करतात चौकारानं केतन म्हात्रेनं केलाय टीमचा श्री गणेशा. तर आमचे मान्यवर जितेशजी म्हात्रे त्याचप्रमाणे वनराज मित्रमंडळ करावे. सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन या मॅचचा आनंद घ्या. आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. लवफुल टॉस बॉल टॅप केलोय. यावेळेस मात्र मिड ऑफ कडे बॉल जात असताना सिंगल येते. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 5 या आकड्यावर. जोग्यादा विशाल एंटरप्राइजेस कडून दारावे आणि वाकण संघाला शुभेच्छा आल्यात. विशाल एंटरप्राइजेस करावे विशाल पाटील यांच्याकडून त्याचा आम्ही मनापासून स्वागत करतोय. विकेटचं झालंय पतन. सगळ्यात मोठा मित्रमंडळ विकेट यावेळेस मात्र प्राप्त केले पुन्हा एकदा धीरज भोईर. आज कमालीची बॉलिंग मात्र आजच्या रात्रीमध्ये त्याच्याकडून पाहायला मिळाले आणि जीत भोईर अगदी स्वस्तात बाद झालाय. पहिलाच चेंडूवर खरं तर फेस करत होता आणि त्याच्यावर मात्र तो बाद होत असताना पहिला धक्का इथून मात्र बसेल तो टीम वाकळणला. चांगला चेंडू. आज मात्र कमाल केले धीरज भोईरनं. आपल्या गोलंदाजीतली वैविध्यता दाखवले. वेगवेगळे पैलू दाखवलेत आज मात्र आपल्या गोलंदाजीमधले आणि सगळ्याच मातब्बर फलंदाजांना सपशेल शरणागती पत्करण्यास भाग पाडलंय. समोर टीम वाकळण आहे. केतन म्हात्रे मैदानामध्ये आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेणार हे मात्र निश्चित झालंय. 32 बाईक 4 4 व्हीलर या खेळाडूच्या नामावर आहेत आणि सगळ्यात लोकप्रिय खेळाडू टीम वाकणकडून स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान, सात्विक एंटरप्राइजेस बेलापूर पुरस्कृत जी स्पोर्ट्स वाकण हा संघ तुम्हाला पाहायला मिळते. इनॅट नंबर 3 अविनाश भोईर मैदानामध्ये दाखल झालाय. समोर धीरज भोईरचं आव्हान आहे. क्लास बॉलिंग परफॉर्मन्स दिलाय आज मात्र या गोलंदाजानं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अविनाशसाठी. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र रिव्हर्सचा देखणा फटका बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावां करता एक कलात्मक फटका पाहायला मिळालाय. तो अविनाश भोईरच्या पाठमधून निघतोय चौकार. 4 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. पहिला चेंडू फेस करत होता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करतोय धीरज आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र रिव्हर्स स्वीप. चांगला प्रयत्न चांगलं धाडस मात्र दाखवलं खरं तर अविनाशनं. त्याचंही कौतुक केलं जाईल. चौकारानं खातं उघडलंय. चेंज ऑफ पेस. लगेचच पुढचा चेंडू आपण पाहिला आणि हे मघासपासून पाहायला मिळाले. एखादी बाउंड्री जेव्हा येते ना धीरजवर पुढच्या चेंडूवर काहीतरी तुम्हाला वेगळे पण पाहायलाच मिळतं आणि म्हणूनच ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये विचार केला तर वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू तुम्हाला टाकता आले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होतं. अन्यथा गोलंदाजाची कत्तल सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळेल. फुल लेन जोरदार अपील जोरात पाहायला मिळाले लेग बिफोर द विकेटची. परंतु बॉल पाहूया कुठे चाललाय. पंचांची प्रतिक्रिया येणं फार गरजेचं आहे आणि इथे मात्र पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम दारावे.
रिव्ह्यू फक्त रनआउट अथवा बीमरसाठीच असणार आहे, त्यामुळे पंचांच्या निर्णयाचा सन्मान आपल्याला करावा लागेल. प्रोफेशनल अंपायर या स्पर्धेसाठी आपण दिलेत आणि अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला या अंपायर्सना पाहायला मिळतं. त्यामुळे विनंती आहे, धारावे संघ पोझिशन्स घ्या प्लीज. फायनल डिसिजन असेल, पंचांचा जो निर्णय असेल, जो अंतिम असेल, रिव्ह्यू मिळणार नाहीये. आणि पंचांचा निर्णय येतोय 4 धावा. चौकार येतोय. बॅटकट शिवसेना खारघर शहर प्रमुख सन्माननीय मनेशजी पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. पूर्वी संघाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्या चौकाराने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि स्कोर झोन पोहोचलाय तो 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. चला स्पीडअप करा टीम धारावे. चला लवकरात लवकर मी विनंती करेन, सचिन नाईक मॅच सुरू करा. टाइम अलर्ट आहे, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायचे आहेत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 चौकार पहिल्या षटकामध्ये प्राप्त केले ते टीम वाकळणनं. केतन मात्रे हे मोठं चॅलेंज असेल धारावे टीमसाठी आणि केतन मात्रेसाठी एक वेगळी रणनीती आखली जाऊ शकते. येथे पाहूयात दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतात कॅप्टन सचिन नाईक. मागच्या मॅच मध्ये थोडेसे महागडे ठरली होती गोलंदाजी, परंतु बऱ्याच वेळेला पाहिले प्रमुख विकेट्स घेण्यामध्ये मात्र हातखंड आहे या गोलंदाजाचा. सचिन नाईक सज्ज होतात ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल हुक करायचा होता, फटका फसलाय. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. सगळ्यात मोठा हादरा टीम वाकलंडला. बायकमान केतन मात्रेला मात्र पहिल्याच चेंडूवर बाद केलंय. कॅप्टन सचिन नाईकनं मोठा अडथळा मात्र दूर सारलाय टीम धारावेनं. बऱ्याच विचारांती पाहायला गेलं तर या षटकापूर्वी टीम मीटिंग कॉल करण्यात आली होती. कशी गोलंदाजी केली तर केतन मात्रेला थोडंसं अडचणीमध्ये आणता येईल आणि त्यासाठीच खरं तर पाहायला गेलं तर थोडीशी चर्चा झाली. आणि इथे आपण पाहिलं थोडंसं बाउन्स दिला होता, शॉट ऑफ लेंथ होता. हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न मात्र झाला, त्याच्यामध्ये मिसक्यूट झाला फटका आणि पाठीमागे मात्र कोणतीही चुकी नाहीये. चांगला झेल त्यावेळेस मात्र प्राप्त केलाय. तर मोठा मासा गळाला लागलाय. तोयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे संघाच्या सचिन नाईकला पहिल्याच बॉलवर मोठा अडथळा दूर सारलाय आणि मैदानाच्या आतमध्ये मागच्या सामन्याचा हिरो किरण मात्रे मागच्या मॅच मध्ये सलग 5 षटकार मारत संघाला जिंकून दिलं होतं या फलंदाजानं आणि सध्याच्या घडीला तो सुद्धा सुपर फॉर्म मध्ये सुद्धा आहे. अजिंक्य तांडेल यांचे या ठिकाणी आगमन झाले. करावे आज इन अन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे लालचंदजी गावण केडीएस स्पोर्ट्स वाकिलवाडा संघाचे खेळाडू आहेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वाकिलवाडा संघ सुद्धा आज या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला दिसेल. जाऊया पुन्हा एकदा सचिन नाईककडे. समोर किरण मात्रे आलाय. सचिन नाईक यांना मात्र पहिल्याच बॉलवर फार मोठी विकेट प्राप्त झाले, त्यामुळे थोडंसं दडपण असेल टीम वाकळणवर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल किरण मात्रेसाठी. कमालीचा चेंडू यावेळेस मात्र लेग बिफोर द विकेटचा अपील आणि अपील मात्र स्वीकारलंय. इथे मात्र धक्का क्रमांक 2 सचिन नाईकनं दिलाय. किरण मात्रे यावेळेस मात्र बाद होतील. केतन मात्रेच्या पाठोपाठ त्यांच्या बंधुराजांना यावेळेस मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता.
दोनही बंधूंना मात्र बाद केले ते सचिन नाईकनं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की धावसंख्येला मात्र सुरुवात होईल, परंतु केतनला शांत केलं आणि त्याच्या पाठोपाठ किरण मात्रे सुद्धा बाद झालाय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना उमेश भोईर येतात. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. यावेळेचा हा फटका ऑन साइडला सजवलाय. पाहूया मिड विकेटला वेगानं फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला. एकच धावेत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिली धाव या षटकामधील धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 वर 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आता जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. टॉप ऑर्डर कोसळले. केतन मात्रे, जीत भोईर, त्याचप्रमाणे किरण मात्रे ज्यांच्याकडून नेहमीच विस्फोटक खेळाची अपेक्षा असते, हे तीनही फलंदाज मात्र तंबूमध्ये परतलेत आणि या सिच्युएशन मधून बाहेर काढायचं आहे. चेंज ऑफ पेस लोवर बनवता बॅक टू द बॉल ड्राईव्ह. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. सरळ क्षेत्ररक्षक थोडासा बिस्फोट त्या ठिकाणी, परंतु एकच धाव. सिंगल रन. एकेरी धावे रोहित धावसंख्येमध्ये बदल. कमालीची बॉलिंग मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिश्रणता पाहायला मिळाले गोलंदाजीमधून कॅप्टन सचिन नाईकच्या. या षटकामध्ये आतापर्यंत 2 फलंदाजांना बाद केला आणि 2च धावा दिल्यात आणि त्याचमुळे धावसंख्येला अंकुश घालण्याचं कार्य ताराबे टीमचा कॅप्टन सचिन नाईक मैदानामध्ये करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेचा हा फटका उडवलाय. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी आणि कोणतीही चुकी नाही. फलंदाज होतील बाद. आणखीन एक सफलता. तिसरा हादरा दिला या षटकामध्ये कॅप्टन सचिन नाईकनं आणि संपूर्णपणे पाहायला गेलं तर अभेद्य अशा फलंदाजीला भगदाड पाडले ते सचिन नाईकच्या या गोलंदाजीनं. 4था हादरा यावेळेस मात्र बसला टीम वाकळणला उमेश भोईरच्या स्वरूपामध्ये. नेक्स्ट मॅच करावे फाईट रिफल टू करावे 11 करावे हा संघ विडेल कैलासवासी कुमार प्रेमनाथ 11 मुरबी या संघाच्या विरोधामध्ये आणि त्यानंतरच्या मॅच मध्ये जर्मन कामोटे संघाची लढाई असेल. सोनाक्षी 11 केडीएच स्पोर्ट्स वाकिवलीवाडा या 2 संघादरम्यान मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आजच्या रात्रीमध्ये 8 ए पोलो मधील संघ खेळताना दिसतील. आज ए ग्रुपच्या मॅचेस आहेत आणि मोठ्या संख्येनं हळूहळू प्रेक्षकांची गर्दी के विकाका मैदानावर मात्र वाढायला लागले. जर्मन क्रिकेट क्लब बामणडुंगरी आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहे. आडवा पॅटर्न ऑन साइडला वळवलंय मिड विकेटकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. धीरज कोटी चुकी नाही. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. कमालीचं षटक. मागच्या मॅच मध्ये खरं तर सचिन नाईक यांच्या गोलंदाजीवर 18 धावा पडल्या होत्या, परंतु कमबॅक पहा कशा पद्धतीने केलं जात आहे. या ओव्हरमध्ये तब्बल 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा. कमालीचं पुनरागमन पाहायला मिळालंय ते अयांश 11 दारावे या टीमकडून. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 16 धावा. 16 लॉस ऑफ 4 विकेट. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. संदेशजी पाटील बोरले, चांबो प्रफुल्ल पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेत असताना नक्कीच ही स्पर्धा आपल्याला आवडत असेल, लाईव्ह प्रक्षेपण आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा हे चॅनल. तुम्हाला मोठ्या स्पर्धा करता 24 लाईव्ह इव्हेंट्स यंदाच्या हंगामामध्ये कव्हर करतोय. रायगड प्रीमियर लीग पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला अपडेट्स तुम्हाला घर बसल्या आपल्या मोबाईल स्क्रीनवर नोटिफिकेशनच्या स्वरूपामध्ये मिळतील. आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो केलं तर अनेक आपल्या लोकप्रिय खेळाडूंच्या क्लिप्स, चांगले प्रदर्शन, त्यांचे परफॉर्मन्सेस तुम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा पाहायला मिळतील. तर सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. थोडासा संघ संकटामध्ये अडकला टीम वाकळण. इथून मात्र 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज तयार. बाबेचा पहिलाच बॉल ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र ऑफड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे जात असताना सिंगल प्राप्त होईल. एकेरी धावेनं केतन मात्र बाद झाल्यानंतर थोडंसं धावसंख्येला मात्र धावसंख्या खुंटवता येऊ शकते, धावसंख्येला लगाम घालता येऊ शकते आणि ते चित्र मात्र पाहायला मिळाले मैदानामध्ये. लगेचच धावा कमी झाल्या. जीत भोईर खरं तर पहिल्याच बॉलवर बाद झाला. आज दोघांच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या होत्या. जीत केतन डे मॅचेस मध्ये सुद्धा चांगल्या धावा दोघांच्या बॅटमधून आल्या होत्या. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. परंतु तरी सुद्धा इथून मात्र 3-4 मोठे फटके आले तर ही धावसंख्या चांगली होऊ शकेल. जरी केतन नसेल म्हणून काय झालं, जीत नसेल म्हणून काय झालं, आमच्यामध्ये सुद्धा ती ताकद आहे.
आमच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेनं जर पूर्णपणे ताकदीनिशी खेळ केला तर वाकण संघ पुन्हा बाउन्स बॅक करू शकेल. आडवा पॅटर्न खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हतं, पूल करायचा होता, बॉल मिडविकेटकडे सरकलाय, सिंगल मिळेल. एकेरी धावेनं फारसं बिघडणार नाहीये टीम धारावीचं. धावसंख्या हळूहळू पुढे लोटत असताना आपण पाहिलं तर दोन फलंदाज सचिन नाईकनं जेव्हा बाद केलं तदनंतर पूर्णपणे धावसंख्येला अंकुश बसलाय, ब्रेक लावला या स्कोर कार्डला धारावी संघाच्या गोलंदाजांनी. सचिन नाईक आणि आता मात्र भावेश नाईक गोलंदाजी मार्कवर. यावेळेस लॉफ्ट केले बॉलला, पाहूया लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बराच धावलाय आणि हा झेल झेल टिपला तर डायव्ह लगावत मात्र हा कॅच कंप्लीट केला. एक चांगला झेल त्या ठिकाणी. धीरज भोईर करवी फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का मात्र बसलाय. तो टीम जी स्पोर्ट्स वाकळण अर्थात सात्विक एंटरप्राइजेस बेलापूर प्रस्तुत हा संघ पाहायला मिळेल. स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान वाकण टीमला लागलेला हा 5वा हादरा. राहुल मात्रे यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. निम्मा संघ गारज झालाय. अर्धी सेना धारावी संघानं मात्र तंबूमध्ये परतवले आणि आता मात्र इथून जी अपेक्षा केली जाईल, अविनाश भोईर त्याच्या पॅटमधून 2 चौकार आलेत आणि त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आता मात्र वाढल्यात. हितेश पाटील 7व्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल झालाय, परंतु सगळ्यांचं लक्ष वाकण संघाचे समर्थकांचं लक्ष मात्र अविनाश भोईरकडे असेल. कारण अविनाश भोईर एक असा फलंदाज आहे जो या संघाला संकटामधून बाहेर काढू शकतो. बऱ्याच वेळेला अविनाश भोईरनं हे कार्य केलंय. समर्थक थोडेसे नाराज असतील. खरं तर एकनाथ पाटणकर ट्रॉम्बेवरून नेहमी जी स्पोर्ट्स वाकण संघाला मोठा सपोर्ट त्यांचा पाहायला मिळतो. कुठेही मॅच असली तर त्यांची उपस्थिती आजही या मैदानावर त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. यावेळेस मात्र अडबा पॅटर्न ऑन साइडला, टायमिंग प्रॉपर आहे, बॉलला भिरकावून दिलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून 6 धावांकरता षटकार. इथे पहा थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी आणि हा झेल मात्र टिपलाय. एज आणि यष्टीरक्षकानं मात्र काम तमाम केले. पुढच्याच बॉलवर हितेश पाटीलची वापसी होत असताना धक्का क्रमांक 6वा फलंदाज पॅव्हलियनकडे परततोय वाकण संघाचा. एका पाठोपाठ एक फलंदाजानं टाकलेल्या विकेट्स. ही सफलता मात्र मिळाली भावेश नाईकला. एक चांगला फटका पाहायला मिळाला होता. 3रं षटक सुरू होतं. अजूनही शेवटच्या षटकामध्ये, कारण शेवटच्या षटकामध्ये सुद्धा फलंदाज हवे आहेत वाकण टीमला जे 1-2 मोठे फटके मारू शकतील. त्यामुळे थोडंसं संयम सुद्धा बाळगणं फार गरजेचं आहे. केतन मात्रेची तुम्ही बॅटिंग पाहिली असेल. इथे सुद्धा एज लागले आणि फर्स्ट स्लिपकडे हा झेल कंप्लीट होईल. आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र माघारी परतेल. एका पाठोपाठ तू चल मैं आया अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते. ती जी स्पोर्ट्स वाकण संघ आता मात्र पुरता संकटामध्ये अडकलाय. इथे थोडासा मी तर म्हणेन ज्या पद्धतीनं फलंदाज बाद होतात, बेजबाबदारपणे फटके खेळतात आणि संघाला मात्र संकटामध्ये ओढून घेतले. संकट स्वतःहून ओढून घेतले मी तर म्हणेन. भावेश नाईकच्या या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले, 1 षटकार पाहायला मिळाला. धावा आल्या त्या 9. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 25 धावा. नेक्स्ट मॅच 5-2 करावे 11 करावे आणि कैलासवासी कुमार प्रेमनाथ 11 मुरबी टीमचे कॅप्टन. आपण रेडी राहा. या ओव्हर नंतर टॉस केला जाणार आहे. तर मुरबी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण मंचावर येऊन बसा. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. 4थं आणि अंतिम षटक आहे. निदान 1-2 मोठे फटके जे संघाला मात्र 35 क्रॉस करतील. एक चांगली फाईट मात्र पाहायला मिळेल प्रेक्षकांना आणि प्रेक्षक त्याच विचारामध्ये असतील की शेवटच्या षटकात जर धावा आल्या तर एक चांगली लढत आम्हाला पाहायची आहे. मोठ्या संख्येनं क्रीडांगणाच्या भोवती मात्र गर्दी केले. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद नेहमीच या स्पर्धेला लाभलाय आणि त्याचमुळे यंदाचं आपण पाहतोय 13वं वर्ष साजरं करतोय. गेले 12 वर्ष यशस्वी प्रवास राहिलाय स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकाचा,
जर्मन क्रिकेट क्लब बामणडुंगरी आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय आणि यंदाच्या वर्षी सुद्धा प्रेक्षकांचा प्रेम स्नेह मात्र सुरूच आहे. सगळ्या उपस्थितांना मात्र धन्यवाद द्यावेसे वाटतात. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. दीपक ठाकूर गोलंदाजीसाठी आलेत आणि यावेळेस मात्र चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये पहिली धाव वेगानं थ्रो स्ट्रायकर एंडला येतोय, परंतु 2 रन्स कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं 27 वर स्कोर जाऊन पोहोचलाय 27. ही एक आस आहे अविनाश भोईर. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, भवऱ्यासारखा फिरतोय, परंतु चांगला झेल यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. आणि आता मात्र थोडासा मी म्हणेन उरल्या सुरल्या अशा संपुष्टात येतात की काय, कारण आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर आलेला वन डाऊनच्या स्वरूपामध्ये आलेला फलंदाज अविनाश भोईर सुद्धा परतलाय. संघ फसलाय, आता मात्र अडचणींना सामोरं जावं लागते. 27 धावा झाल्यात आणि इथे मात्र आता 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल, त्यामुळे 8 गडी बाद झालेत. थोडीशी नामुष्की ओढून घेतोय की काय हा संघ. केतन मात्रे बाद होणं, अजित भोईर बाद होणं आणि त्यानंतर कोणताही फलंदाज प्रतिकार करताना दिसत नाही. या स्पर्धेमध्ये नाही तर यंदाच्या वर्षी अनेक स्पर्धांमध्ये हे चित्र पाहायला मिळालंय. संपूर्णपणे दोघांवर जबाबदारी. इथे पहा, शॉर्ट फायनलला बीट केले, बॉल चाललाय तो अगदी लॉंग स्टॉप साइड स्क्रीनच्या दिशेनं. धावा हव्या आहेत वाकलन टीमला आणि त्या धावा कशाही येऊ दे, या 4 धावा मात्र प्राप्त करतात. चौकारानं मात्र खातं उघडले ते अजिंक्य पाटीलनं. व्हेरी फाईन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, पहा जस्ट ग्लान्स केलं होतं, लेग ग्लान्स, आणि या 4 धावा मात्र मिळतील. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 31. 31 धावा धाव फलकावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, धावा जोडता येऊ शकतील. 6-7 धावा जर आल्या, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता यावेळेस मात्र, परंतु प्रयत्न हाणून पाडलाय तो दीपक ठाकूर यांनी. मागच्या मॅच मध्ये थोडेसे महागडे ठरले होते गोलंदाज दीपक ठाकूर. फार मोठ्या धावा मोजल्या होत्या त्यांना आपल्या ओव्हरमध्ये. इथे पाहूया 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 बॉलमध्ये निदान एखादी बाउंड्री आली तर धावसंख्या 35 होईल, जेणेकरून फाईट करता येईल ती वाकण संघाला. यावेळेस फिरून खेळलाय, चांगला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चांगला कलात्मक फटका. 4 धावांकरता 10व्या क्रमांकाचा फलंदाज धावा जोडतोय वाकण टीमसाठी. अजिंक्य पाटीलच्या बॅटमधून निघतोय हा 2रा चौकार. पहा, ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाला होता आणि तदनंतर व्हेरी फाईन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. महत्वपूर्ण धावा शेवटच्या टप्प्यामध्ये जोडत असताना अजिंक्य हा फलंदाज. लास्ट बॉल असेल, धावा झाल्या त्या 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड. पाहूया दीपक ठाकूर शेवटचा चेंडू मात्र कशा पद्धतीने हाताळतो. यानंतर टॉस केला जाईल करावे विरुद्ध मोरबी, दोनही टीमच्या कॅप्टन मध्ये. लास्ट बॉल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाही फायदा होणार. इथे मात्र फलंदाज बाद होईल. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान, सात्विक एंटरप्राइजेस बेलापूर पुरस्कृत जी स्पोर्ट्स वाकण टीमनं धावा केल्या त्या 35 धावा आणि 36 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. ते आयंश 11 मच्छिंद्र स्मृती तारावे या संघासमोर. तर टॉस केला जाईल. करावे आणि मुरबी दोन टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. चला करावे मुरबी. चला टॉस करून घेऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
तर म्हणजे सन्मान्य पाहुणे मनोजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आणि त्याचप्रमाणे जगन्नाथजी नावडेकर साहेब आपण दोघांनी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉस केला जाईल. मनोजी पाटील साहेब आपण यावं. शिवसेनेचे खारघर शहर प्रमुख योगीजी तांडेल आपण सुद्धा या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस या सामन्याचा. एका बाजूला असेल टीम करावे, दुसऱ्या बाजूला टीम मुरबी. तर टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मधून नाणेफेकीचा कौल संपन्न करतील. तर टॉस जिंकलाय करावे संघानं. तर जो काही निर्णय असेल लगेच निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. तर जाऊयात दुसऱ्या सत्राकडे. 36 धावांचं टार्गेट दिलं गेलंय. तर टीम वाकणकडून पाहूया. धारावे संघ मात्र 24 बॉलमध्ये 36 धावा पूर्ण करून इथून सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ या स्पर्धेमध्ये ठरणार. या धावसंख्येचे प्रेडिक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल. तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडिक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडिक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. तर स्वागत केलं जाईल या ठिकाणी. तर विनंती करतोय किरणजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. किरणजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया. मितेशजी म्हात्रे साहेब करावे यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. सहर्ष स्वागत आहे. तर किरणजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे तदनंतर रतनजी म्हात्रे साहेब त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. तर रतनजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सन्मान आपण स्वीकारावा. तर या रतनजी म्हात्रे साहेब आपण स्वागत केलं जाईल. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक बामणडोंगरीच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. यानंतर स्वागत केलं जाईल विशालजी तांडेल यांचं. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन हा सन्मान आपण स्वीकारावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर विशालजी तांडेल यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केले जाते. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि त्यानंतर स्वागत केलं जाईल प्रशांत तांडेल साहेबांचं. प्रशांतजी तांडेल आपण यावं. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. प्रशांतजी तांडेल आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. तर प्रशांतजी तांडेल यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केले जाते. त्यांचं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत आहे.
4 षटकांमध्ये 36 धावांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे संघाच्या विरोधात. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल आणि तिसरा चेंडू डॉट. केतन मात्रे गोलंदाजी करतोय सध्या मैदानात. फुल टॉस बॉल, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा फायदा उचललाय. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. याच आक्रमक फटकेबाजीसाठी विशाल भोईर जाणला जातो. मागच्या मॅचचा हिरो आहे. धीरज भोईर होता, माफी असावी. विशाल भोईरने मागच्या मॅच मध्ये देखील 2 षटकार मारले होते. बॅटची कडा, मागे विकेट कीपर जीत भोईर जज करतोय आणि ते फलंदाज बाद. पहिला धक्का. धावसंख्या ती मात्र आतापर्यंत 7. विशाल भोईर माघारी परतलाय. पहिला धक्का दिला केतन मात्रेने. 24 चेंडूंमध्ये 36 धावसंख्येचं आव्हान. यानंतर करावे विरोधात मुरबी या 2 संघादरम्यान लढत होईल. आजच्या रात्रीतील हा दुसऱ्या फेरीतील अर्थातच सुपर 8 साठी ही लढत चालू आहे. अनेक वैयक्तिक स्वरूपातले सरप्राईज करणारी पारितोषिकं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहेत आणि आजची पहिली रात्र या स्पर्धेची. केतन मात्रे समोर. धीरज भोईर. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे जोरदार अपील, परंतु इन्व्हॉल्व नव्हता तो केतन मात्रे. निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या धावा आल्या त्या 7 आणि आता 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे असतील त्या 29. चांगली गोलंदाजी केतन मात्रेकडून. सुरुवातीला भावेश नाईक फेस करत होता. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर त्याने सिंगल घेतली. विशाल भोईर डॉट बॉल खेळला, त्यानंतर षटकार. पुढच्या चेंडूवरती त्याला बाद परतावं लागलं. केतन मात्रेने त्याला बाद केला आणि शेवटचा चेंडू धीरज भोईर खेळत असताना निर्धाव चेंडू फेकला केतन मात्रेने. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहताय. केवी काका मैदान, वहाल उल्वे नोडच्या या मैदानावरती. थोड्याच दिवसांमध्ये उल्वे नोड प्रीमियर लीग देखील आपल्या भेटीला येत आहे आणि या स्पर्धेचं हे 13वं पर्व. स्पर्धेचे शिल्पकार संजय शेठ ठाकूर साहेब. जय हनुमान क्रिकेट क्लब बामण डोंगरी आयोजित ही मानाची स्पर्धा. 3 षटकं धावा करायची आहेत. आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे या संघाला. 29. दुसऱ्या षटकात उद्देश पाटील. प्रेक्षकांची गर्दी पाहू शकाल या मैदानावरती. 24 लाईव्ह इव्हेंटच्या देखील माध्यमातून अनेक प्रेक्षक क्रीडा रसिक जोडले गेले, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. 18 बॉल, धावा 29 करायचे आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू व्यासपीठाला सलामी देत असताना धीरज भोईरचा भावेश नाईकचा षटकार. भावेश नाईकच्या बॅटमधून आला हा पूलचा जबरदस्त षटकार. भावेश नाईक, धीरज भोईर ही जोडी सध्या मैदानावर. षटकाराची गरज होती आणि तो षटकार आला भावेशच्या बॅटमधून. आडवा बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, गती थोडी काढून घेतली या चेंडूवर उद्देशने. उद्देश खूप चांगला गोलंदाज आहे. आजच्या संपूर्ण दिवसभराच्या क्रिकेटमधून ज्या अपेक्षा होत्या वाकण संघाला त्या अपेक्षांवरती सार्थ उतरलेला नाहीये, परंतु ही स्पर्धा वेगळी आहे. रजनी स्पर्धा, लेफ्टी बॉलर समोर रायटी बॅटर आहे. अपेक्षा खूप आहेत वाकण संघाला. पुन्हा तोच प्रयत्न होता. पहिला चेंडू जरूर सीमापार आला, त्यानंतर मात्र 2 चेंडू इथे निर्धाव टाकले गेलेत. पंच कदाचित इथे ताकीद देत आहेत गोलंदाजाला, तुम्ही माझ्या समोर जर का येत असाल तर निश्चितच मला डिसिजन देणं थोडं कठीण काम होऊन जाईल. धावसंख्या 13. टार्गेट आहे ते 36 धावसंख्येचं. 9ची सरासरी होती. केतन मात्रेने अवघ्या धावा दिल्या त्या 7. विकेट 1 घेतली त्याने. आता एक षटकार आलाय, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. बॅट स्पीड बोलतोय पठ्ठ्याचा
आणि त्याच बॅट स्पीडने भावेश नाईकने बॉल पाठवलाय फाईन लेगला, षटकार. तलवार चालवतोय जणू काय सध्या मैदानावरती, सपासप वार करतोय गोलंदाजावरती भावेश नाईक. षटकार. 6 धावा. 6 धावेने धावसंख्या उंचावते, जाऊन पोचले 19 वर. 19. चेंडू शिल्लक आहे 14, धावा करायचे त्या 17. हा इक्वेशन कसं बदललं लगेच. एक षटकार आला, त्यानंतर 2 डॉट बॉल आले, त्यानंतर एक षटकार. स्विचिटचा फटका मारायचा होता, पंचांकडे जोरदार अपील. पंच इशारा करतायत लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 20-20. 36चं लक्ष. 13 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 16 धावसंख्येची. स्विच झाला लगेच फटका खेचण्यासाठी लेफ्टी बॉलरच्या विरोधात. लेफ्टी बनून खेळण्याचा प्रयत्न होता धीरज भोईरचा. वेगवान चेंडू भावेश नाईकचा माफी असावी आणि तो इथे हाणून पाडलाय. तेरा चेंडू शिल्लक आहे, दावा करायचे त्या मात्र 16. आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या संघाला. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता. स्वतः गोलंदाज तिथे पोहोचतोय. एकच धाव. यस, शेवटच्या चेंडूवरती आले ते मात्र 1 धाव. बॅटची कडा घेऊन अंगावरती चेंडू आदळला. एकेरी स्वरूपात 1 धाव घेतली जाते आणि ते 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. स्कोर आहे 21-21. 12 चेंडू शिल्लक आहेत, दावा करायचे त्या मात्र 15. मागचा सामना 12 चेंडू 10 धावांची गरज होती. सामना पोहोचला होता 4 चेंडू 3 वर. पाहूया हा सामना कुठपर्यंत पोहोचणार आहे. 12 चेंडू 15 धावांची गरज धारावे संघाला जिंकण्यासाठी वाकळण संघाच्या विरोधात. चला मॅच चालू करा. 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 15 धावसंख्येची. हे महत्वाचं षटक आणि ते टाकण्यासाठी तयार झालाय जीत भोईर. या षटकावरती बरंचसं भविष्य निर्भर आहे ते वाकण संघाचं. दोन्ही महत्वाचे खेळाडू भावेश नाईक आणि धीरज भोईर. भावेश नाईकने आतापर्यंत 2 षटकार मारलेत. एक हुकचा फटका जो व्यासपीठावरती आला. धीरज भोईर सध्या तरी शांत आहे. स्विचिटचा फटका. क्षेत्ररक्षक पाठमोरे धावतायत, झेलपर्यंत पोहोचू शकत नाहीये. थडम्यांच्या दिशेने बॉल सीमारेषा पार होतोय. चौकार आलाय धीरज भोईरच्या बॅटमधून. अगोदरच इरादा बनवला होता. प्री डिटरमाइंड स्ट्रोक खेळण्यात आला. थर्डमॅनच्या दिशेने चौकार. 4 धावा. समीकरण बदललंय. 12 चेंडू 15ची गरज होती. 11 चेंडू आता जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. यानंतरची लढत दोन्ही संघांना विनंती आपण तयारीत राहा. लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. बॅट फिरवली, इम्पॅक्ट मात्र झाला नाही. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. 10 चेंडू 11ची गरज. एकच विकेट आतापर्यंत गेले. बाद होणारा फलंदाज होता विशाल भोईर. ऑन स्ट्राईक येतो मात्र धीरज. जीत भोईर सध्या गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटने बॉल पाठवला मिड विकेटला. आक्रमकता ठासून भरले ती धीरज भोईर मध्ये खेचलाय त्याने एक षटकार. दबाव घ्यायला अजिबात तयार नाही हा संघ. आजच्या संपूर्ण खेळामध्ये या अगोदरचा देखील सामना असेल, धीरज भोईरची बॅटिंग असेल, विशालची बॅटिंग असेल, भावेश नाईकची बॅटिंग असेल, त्यांनी दबाव अजिबात घेतला नाहीये. जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटलंय की आता दबाव वाढण्याचा प्रयत्न समोरचा संघ करतोय त्यावेळी गोलंदाजांवरती त्याने आक्रमण केलेलं आहे. म्हणजे समोरच्या टीमला कोणतीच संधी द्यायची नाही हाच एक इरादा घेऊन आज हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि त्याचं दर्शन त्यांनी इथे घडवलंय.
9 चेंडू 5 ची गरज. स्विच होऊन खेळण्याचा हा प्रयत्न होता धीरजचा. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी हा सामना आता पुरता झुकलाय तो आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे संघाच्या बाजूने. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र 5. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. विजयी षटकार धीरज भोईरच्या बॅटमधून. आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे हा संघ पोहोचलाय स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकाच्या सुपर 8 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स टू सचिन नाईक अँड टीम. तुम्हाला खूप सारं अभिनंदन आणि त्याचबरोबर शुभेच्छा. आणि जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा. हार्ड लक टू वाकलन टीम. 27 तारखेला पहिला सामना तारखेला तुम्हाला वेळेत इथे उपस्थित राहायचे. मच्छिंद्र स्मृती धारावे हा संघ 27 तारखेला 27 आज नाही. आणि एक लक्षात असू द्या वैयक्तिक पारितोषिक सुपर 4 मध्ये देण्यात येईल आणि त्या खेळाडूला तो फायनल मध्ये पोहोचला तर फायनल खेळणं अनिवार्य आहे. तो सेमीफायनल तर खेळावीच लागेल त्यात तिल मात्र सुद्धा शंका नाही. आणि सुपर 4 मध्येच ते मात्र पारितोषिक असेल हे लक्षात असू द्या. या स्पर्धेला प्राधान्य द्यायलाच हवं त्या खेळाडूने. सुपर 4 म्हणजेच सेमीफायनलला एखादा खेळाडू जर का हरला तर प्रश्नच येत नाहीये. त्याला तर पारितोषिक मिळणारच आहे. परंतु जो जर का सेमीफायनलला जिंकला आणि फायनलला नसला तर मग त्या खेळाडूला पारितोषिक दिलं जाणार नाही. साध्या सोप्या शब्दात आपण अनाउन्समेंट केलेली आहे. नुपेशजी